राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता येणे बंधनकारक करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टची मुदत संपल्यानंतर कार्यवाही सुरू होणार होती. मात्र अद्यापही भरारी पथकांना स्पष्ट सूचना मिळालेल्या नसल्याने आरटीओ यंत्रणेत संभ्रम असल्याचं चित्र समोर आलं आहे. टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे अशी भूमिका परिवहन मंत्रालयाने घेतली आहे. मराठी भाषेच्या सक्तीला सुरुवातीला काही चालकांनी विरोध केला होता. त्यामुळे मराठी न बोलणाऱ्या चालकांना भाषा शिकवण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती. सरकारच्या वतीने त्यासाठी मराठी भाषेचे वर्गही घेण्यात आले होते. 15 ऑगस्ट नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं परिवहन मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र मुदत संपल्यानंतरही प्रत्यक्ष कार्यवाहीबाबत आरटीओ यंत्रणेत संभ्रम असल्याचं समोर आलं आहे. भरारी पथकातील अधिकाऱ्यांना अद्यापही स्पष्ट सूचना मिळालेल्या नसल्याची माहिती आहे. कार्यवाहीपूर्वी आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असल्याचीही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यवाही कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.